किशन शेठ सुतार. पल्लवी सुभाष. टाळ्याच्या गजरात जोरदार स्वागत करा. बोलणार नाही. इथला प्रत्येक माणूस मला जास्त उत्साही दिसतो. त्यांचा उत्साह बघून फार आनंद झाला मला. या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रत्येक सभासदांना माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर अलकाताईंना विनंती करेन आपण 2-4 शब्द बोलावेत. सौ अलकाताई. हॅलो. 2 मिनिटच देण्यात आली आहेत. म्हणजे देण्यात म्हणजे मीच घेतली आहेत कारण गणेश दादांनी जास्त बोलावं अशी अपेक्षा आहे. माझी आणि गणेश दादांची भेट नेहमी वाशीमध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाला होते आणि आमचं हे नातं असंच दृढ होत चाललंय. मगाशी मला सांगितलं गणेश दादा येतात. मला खरंच आनंद झाला. मी मोहिते साहेबांना म्हटलं चला. मला माहीत नव्हतं खरं गणेश दादा कार्यक्रमाला आहेत म्हणून. मला एक आनंद वाटतो की आत्ता आम्ही जरा गप्पा मारत होतो तेव्हा लक्षात आलं कारण या प्रचाराला खासदारकीच्या वेळी कोल्हापूरमधनं माझ्यावर खूप प्रेशराईज झालं होतं प्रचारासाठी. खूप पैसे द्यायला कबूल झाले होते, सगळं होतं. तरी मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही म्हणून मी प्रचार केला नाही. पण गणेश दादांची वाक्य ऐकून मला जास्त आनंद झाला. ते म्हणाले आमच्या कार्यक्रमात आमच्या प्रचारात कलाकारांचं काय काम. मला खरंच आनंद झाला. मनापासून अभिमान वाटला गणेश दादांचा की जी व्यक्ती खरोखरच निष्ठावान आहे, कर्तृत्ववान आहे, त्याला कोणाचाही आधार घेण्याची गरज नाही. मग अशी फटाक्यांच्या आतषबाजीवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की ती उमदा आणि अगदी डॅशिंग नेतृत्व आहे. ते मी नेहमीच म्हणते गणेश दादा हे कुठल्याही पक्षात जाऊ देत, गणेश दादांमुळे पक्ष निवडून येईल. आज राजेंद्र मोहिते यांच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले. आमची नवतारका पल्लवी सुभाष, गणेश दादा, आमचे निर्माते बी राजेश, त्यांची मी पहिली फिल्म केली होती लपवा छपवी 15 वर्षापूर्वी जवळजवळ. पुन्हा व्यासपीठावरील सगळे मान्यवर, रीमाताई, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण मला खरंच कौतुक वाटलं मोहिते साहेबांचं की एवढ्या एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या माणसाने छोट्या छोट्या का होईना अशा शाखा सुरू करून आता जवळजवळ 4 शाखा केलेल्या आहेत आणि त्याचा टर्नओव्हर जवळजवळ वर्षाचा 10 ते 12 कोटी आहे. मोहिते साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि तुमच्या पाठीशी जे तुमचे सगळे संचालक मंडळ आहेत, तुमचे सगळे सहकारी आहेत, त्यांचंही मी कौतुक करते. कारण सहकार म्हटलं की मगाशी सावंत साहेब म्हणाले आपल्या भाषणात की सहकारात सगळ्यांच्या सहाय्याची गरज असते. आणि मग तो सहकार कुठल्याही क्षेत्रात असू दे, राजकारण असू दे, कलाकार असू दे, खेळाडू असू दे, बँक असू दे, तो सहकार आपल्या घरातूनच सुरुवात होतो आणि तेव्हाच आपलं करिअर घडत असतं. हे मी प्रत्येक वेळी सांगते. म्हणजे आम्ही लग्न झालेल्या स्त्रिया आहोत. आता पल्लवी आत्ताच कुमारिका आहे. पण जेव्हा मी माझं करिअर अजूनही एवढं चांगलं करते तेव्हा मला माझ्या घरातून सहकार मिळतो, सहाय्य मिळतं आणि म्हणूनच मी माझं करिअर व्यवस्थित पार पाडत असते. त्यामुळे मोहिते साहेब तुमच्या या बँकेला माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा टर्नओव्हर अजून वाढत जाओ. नक्कीच येईन मी त्यावेळी. आणि मघाशी आपल्या निवेदिका मॅडम, नंतर सावंत साहेब, गणेश दादा येईपर्यंत खिंड लढवत होते की आता वेळ कसा काढायचा, वेळ कसा काढायचा. आम्हाला वरतीच कोंबून ठेवलं होतं, तिथेच डांबून ठेवलं होतं. अजून खाली उतरायचं नाही, खाली उतरायचं नाही. शेवटी 1 तासाने आम्हाला त्यांना चला खाली या. दिलीप खन्नाजी पण आहेत. त्यांचं नाव मिमिक्रीमध्ये खूप चांगलं आहे. आमचा त्यांचा संबंध फारसा येत नाही कारण आमचं क्षेत्र वेगळं पडतं. त्यांचंही पण तेही एक कलाकारच आहेत. त्यांनाही माझ्या हार्दिक शुभेच्छा. महाडिक साहेब, हे सगळे मला वाशीचे कार्यकर्ते गणेश दादांबरोबरचे प्रत्येक कार्यक्रमात भेटत असतात. त्यामुळे वाशी हे मला माझं माहेरच वाटत असतं असं मी नेहमी सांगते. त्यामुळे वाशीत जेव्हा सिनेमा माझा रिलीज करेन तेव्हा मला गणेश दादांचं पूर्ण सहकार्य हवं आहे. पुन्हा जगन्नाथ कोऑपरेटिव्ह बँकेचंही पूर्ण सहकार्य हवं आहे अशी मी अपेक्षा करते. आणि पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अलकाताई. त्यानंतर शामरावजी महाडिक साहेब बोलतील.
आजच्या ह्या जगन्नाथ कोऑपरेटिव्हच्या सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते उद्घाटन झाले ते आमचे लाडके नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय सिने अभिनेत्री अलकाताई कुबल आठले, कुमारी पल्लवी सुभाष, या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मोहिते साहेब, चार्टर्ड अकाउंटंट सावंत साहेब, आमचे लाडके नगरसेवक भरत नकाथे, आमचे दुसरे लाडके नगरसेवक डॉक्टर जयजनाथ, नवी मुंबई बँकेचे अध्यक्ष अभंग साहेब, खन्ना साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर. मला वाटलं अलकाताईने एवढं अष्टपैलुत्व, सगळ्या बाबतीत त्यांचं अष्टपैलुत्व आहे दादा, आणि आता भाषणामध्ये सुद्धा एवढं त्यांचं अष्टपैलुत्व आहे. राजकारणात जर आले असते तर सगळ्यांना परंतु मन चांगलं लागतं दुसऱ्याबद्दल बोलायचं, आणि ते अलकाताईंकडे आहे. आणि एवढ्या मोठ्या मनाची माणसं तुम्ही मोठी होत असतात. दादांच्या बाबतीत ते बोलल्या, ते लोकांच्या मनामध्ये असलेलं त्या बोलल्या, की जनतेच्या मनामध्ये काय आहे ते त्यांनी स्वतः बोलून दाखवलं. त्यालाही मन मोठं लागतं. अलकाताईंचं त्याबद्दल मी खरंच अभिनंदन करेन. रवींद्र मोहिते यांनी हा जगन्नाथचा रथ जो 7 वर्षामध्ये पुढे नेला आणि मालक म्हणून कधीच वावरले नाहीत, त्या जगन्नाथच्या रथाचं चालक म्हणून ते वावरले. आणि चालक म्हणून वावरले नसते किंवा केवळ मालक म्हणून वावरले असते तर हा जगन्नाथचा रथ पुढे गेला नसता. आणि असं ज्या वेळेला जो माणूस चालक असून मालक असून सुद्धा चालक म्हणून जेव्हा वागतो तर त्याला काही आयुष्यात कमी पडणार नाही. आणि माननीय नाईक साहेबांची हीच आम्हाला शिकवण आहे. नाईक साहेबांनी सांगितलं, ज्या कुठल्या संस्थेमध्ये काम कराल, जे काही अनुभव येतील तुम्हाला, ते अनुभव तुमच्या मनामध्ये घ्या आणि तुमच्या सातत्याने बदल करा आणि पुढे जा. टीका होईल, काय होईल, पण तुम्ही पुढे जा. कार्यकर्त्याला त्यांनी एक जोर दिला, ते नाईक साहेबांचं जे मन आहे, आणि ते मन आम्ही कार्यकर्त्यांनी आज त्यांच्याकडून घेतलेलं आहे, की त्यांनी त्यांची शिकवण आहे ती फार मोठी आहे. चुका होतील तुमच्या, पण त्या चुका सुधारून तुम्ही पुढे जा. काम करेल तर त्या चुका होतील. मागे वळून बघा. तुम्ही नुसतं पुढे जाताना नेहमी मागे वळून बघितलं पाहिजे. कार्याचा शिवालोकन केलं पाहिजे, आणि कार्याचा शिवालोकन करून तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला कोणी विचारू शकणार नाही. तुम्ही लोकांना चांगला आदर्श देऊ शकाल. ही नाईक साहेबांची शिकवण आहे. आम्ही सातत्याने त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उराशी बाळगलेले. आज नाईक साहेबांच्या हस्ते या जगन्नाथाच्या रथाचं उद्घाटन झालं आणि 5वी शाखा कराडला त्यांचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. आणि मी तुम्हाला ह्या 19 सप्टेंबरला आहे का? हां, मग नाहीतर पुढच्या 19 सप्टेंबरला असते तर दादा नक्की झाले असते ते कराडला. मी तुम्हाला सांगतो आता. हां, ते तुम्ही बघा, तुम्ही थांबू नका. परंतु साहेब यांच्या गावाला इतिहास आहे. हे तळबीडचे मोहिते, हंबीरराव मोहिते यांचे वंशज, आणि हे तळबीडचे वसंतगड कराडचे मोहिते, हंबीरराव मोहिते यांचे वंशज. आणि त्यांनी त्यांचं नाव राखलं, त्या तळबीडला एक इतिहास आहे. आणि तो इतिहास या जगन्नाथाच्या रथाने ते या ठिकाणी त्यांनी चालू ठेवलेला आहे. आणि असे मोहितेंना निश्चितपणे नाईक साहेबांचा आपल्याला आशीर्वाद लाभेल. या नव्या मुंबईमध्ये तुम्ही एक तुरा रोवलेला आहे ह्या जगन्नाथच्या सोसायटीच्या निमित्ताने. आणि ही नवी मुंबईमध्ये अशी एक सोसायटी नसेल किंवा असं इथलं एक दुकान नसेल. भारतातल्या कानाकोपऱ्यातला माणूस, म्हणजे अगदी राजस्थानपासून घ्या तिकडे मद्रासपर्यंत सगळं, काश्मीरपासून कानमावून, की नाईक साहेबांच्या हस्ते कंपनी असो कुठला ज्वेलर्स, या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाडिक साहेब. त्यानंतर या विभागातील नगरसेवक माननीय भरतजी नखाते साहेब यांना विनंती करतोय त्यांनी 2 शब्द बोलावे. माझे दैवत आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांना वंदन करून नवी मुंबई महापालिकेचे आमचे
ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती शामराव माडिक साहेब, अलकाताई गुबल, फौजदारांची पोलिसाची बायको आणि आमचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सभापती आरोग्य डॉक्टर जयजी नाथ, माजी सभापती शैलाजी केसरकर, परिवहन समिती, काँग्रेस सेवा दलाचे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे आमचे किसन सुतार, सावंत साहेब, माजी सरपंच आमच्या गावचे हिरामन सुतार साहेब, दिलीप खन्ना साहेब, व्यासपीठावरील सर्व आम्ही, तसेच जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापकीय अध्यक्ष श्री मोहिते राजेंद्र. प्रथम मी ह्या जगन्नाथ सोसायटीचं उद्घाटन ह्या ज्या प्रभागात होतं आहे त्या प्रभागाचा नगरसेवक असल्याकारणाने माझ्या प्रभागाच्या वतीने प्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने प्रचाराची नांदी माझ्या प्रभागातून चालू झाली, माझ्या दादांची. त्याबद्दल अलका गुबलताईंना मी खरोखर मनापासून, म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन जे वाक्य दादांच्या बद्दल काढलं त्याचे मी विचार, म्हणजे आमच्या ज्या मनामध्ये ते तुम्ही कसं काय हेरलं हेच कळालं नाही. त्या आमच्या नव्या मुंबईमध्ये खरोखर ज्या गोष्टी आज तुम्ही कुठेही गेलात, एका पानाच्या टपरीवर जरी उभे राहिलात आणि तिची चर्चा असेल तर हीच चर्चा आहे. सोनाराच्या दुकानात गेलात तरी हीच चर्चा आहे, बिल्डरच्या कार्यालयात गेलात तरी हीच चर्चा आहे, न्हाव्याकडे गेला तर प्रश्नच नाही. तर आज फक्त एकच, जेवढी दादांना काळजी नाही तेवढी इथल्या मतदारांना काळजी झालेली आहे की गणेश नाईक. तर आणि हे वाक्य आमच्या मनातलं आपण काढल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपला आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या जोशी पल्लवी ताई ह्या इथे आल्यात. आमच्या ह्या नव्या मुंबईचं सर्वप्रथम सेक्टर 1 मधील सर्वात पहिलं हे मार्केट, या इथे 1-2 अभिनेत्या आणि दादा. तर आमचे म्हणजे दादांचं नातं या सेक्टर 1 मध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने दादा म्हणजे ते दादा नाही, ते भाई भी जे असतात तसले दादा नाहीत आमचे. आमचा दादा दादा आहे. आज आम्ही हक्काने बोलतो आमचा दादा. हे कोणामध्ये आहे का असं? आमचा दादा येईल अशा पद्धतीमध्ये आमचा दादा आणि त्यांचं नातं खरोखर आमचा सगळ्यांचा एक मोठा भाऊ, वडील भाऊ म्हणून या नव्या मुंबईमध्ये आम्हाला सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आज ह्या वयामध्ये आमच्या मोहितेंनी जे ह्या जगन्नाथ सोसायटीच्या उत्कर्ष गाठलाय त्याला खरोखरच दादा फार मोठा आशीर्वाद ह्याच्याहीपेक्षा जास्त मिळेल. कारण मुंबईत तुम्हाला 12 कोटीचा आशीर्वाद भेटला, या इथे नक्कीच दादांच्या आशीर्वादाने 24 कोटीचा आशीर्वाद होईल. पुढच्या वर्षी या ठिकाणी अलकाताईंचं शूटिंग पण इथेच घेऊ. ताई, आज माझी एक विनंती राहील की हे मार्केट आमचं या 21व्या शतकातलं सगळ्यात पहिलं नव्या मुंबईचं आमचं मार्केट आहे आणि इथे शूटिंग घ्या की अशी नवी मुंबई पूर्वी कशी होती आणि आज कशी आहे, नक्कीच आमचं दाखवा. आणि आज खरोखर आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. हॅलो. यानंतर जे उभे आहेत, जे संस्थेला भविष्य काळात सपोर्ट देण्यासाठी इथं आले, आधी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि मग रंगमंचावर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. भावना अशी आहे की तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे, त्या भावनेने सुरुवात केली. आणि यांची दरवर्षाला एक शाखा निघते. कुर्ल्याच्या शाखेच्या समारंभाला मी होतो. 19 तारखेला मला गणपतीसारखा उचलून घेऊन जात आहेत तळबीडला शाखेच्या उद्घाटनासाठी काय. आणि गणेशजी आता सर्वांमध्ये आहेत आणि गणेशोत्सव येतो आहे. आणि त्या नाईक आडनावामध्ये काय असं जादू भरलंय मला काही कळत नाही. काही म्हणजे त्याचा अर्थ मी असा लावलाय, नाईक. नाईकांना वाटतं सगळे आपले नातेवाईक ते हे नाईक. आणि एखादा मिनिट घेतो हसवायला, कारण 57 वर्ष स्वातंत्र्याला झाली, चेहऱ्यावर हास्य नाहीच आहे. आणि त्यात आता राष्ट्रवादी तो प्रयत्न करतोय की जनता हसतमुख राहिली पाहिजे. 1-1 मिनिटाचे 2 विनोद. पहिला विनोद, तुम्ही प्रसन्न व्हाल, पटकन एका क्षणात हसाल.
आणि दुसरा विनोद सांगितल्यावर तुम्ही सन्न व्हाल, जीवनाला स्पर्श कराल, असा दुसरा विनोद. पहिला सिंपल. आता 1 महिन्यापूर्वी पाऊस तुफान पडला, भयंकर मुंबईत पाणी वगैरे साठलं होतं. किती पाऊस पडला याचं छोटंसं उदाहरण. भारतीय रेल्वेने 4 दिवसात 2 कोटी रुपये प्रवाशांना रिफंड केले. म्हणजे किती पाणी झालं असेल. जिकडे तिकडे पाण्यात लालूच बसला होता. तर अशा वातावरणामध्ये एका बाईचा नवरा एअरपोर्टला माणसं अडकली होती, एसटी स्टँडवर अडकली होती, रेल्वे स्टेशनवर अडकली होती. कोण कुठे आहे 2 दिवस पत्ता लागला नाही. तेव्हा 48 तास 2 दिवस एका बाईचा नवरा घरी परतला नाही. सर्वसामान्य गृहिणी मराठी बाई घाबरली. तिला काही सुचेना. असं कधी हे बाहेर न सांगता गेले नव्हते. तिला काय करावं हे कळेना. थोडंसं तिला वाटलं की सोसायटीतल्या लोकांना सांगावं की असं असं माझा नवरा आला नाही. पण शेजारी लगेच काय म्हणेल, असे ते 2-2, 3-3 दिवस न सांगता जातात काय. म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड पाडून घ्यायची. म्हणलं नको. 48 तास उलटून गेले. तिने एका तिच्या बालपणीच्या मैत्रिणीला, ती बोल्ड होती मैत्रीण, त्या लाईनीत उभी होती, ते इकडे आले. येताना असे लंगडत आले. मला वाईट वाटलं, आता हा लंगडतोय, ह्याच्या मी सायकल रिक्षात कसं बसायचं, हा कसा ओढणार. बोला अरे सॉरी, तुम्ही आता लंगडताय, कशी काय सायकल चालवणार. तर तो रिक्षावाला म्हणाला, सायकल पायाने नाही पोटाने चालते. थँक्यू व्हेरी मच. कालच मला एका समारंभात आपले कुमार केतकर म्हणाले की हा एक पात्री हसवण्याचा कारखाना आहे. येत्या रविवारी सगळ्या पेपरमध्ये असं जाहिरातीत येणार आहे. चांगलं वाक्य त्यांनी वापरलं. गणेशोत्सवात 3 तारख्या खाली आहेत. आपल्या सहकार्याने आपल्याकडे सुद्धा येऊ शकतो. बालवाडीपासून अध्यात्मापर्यंत सर्व विषयावर बोलू शकतो. शेवटी बाबा महाराज सातारकरांचा आवाज एका क्षणात काढू शकतो. असं काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण घेऊन मी जगतो आहे. आज या संस्थेच्या उद्घाटनासाठी सर्वजण आलेले आहेत. 1-2 ओळी ऐकवतो की 2 दगड एकत्र आले तर इमारत तयार होते. 2 दगड एकत्र आले तर इमारत तयार होते. अरे तुम्ही आम्हा तर माणसं आहोत, आपण बरंच काय करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद खन्ना साहेब. आणि या पतसंस्थांचा कारभार हा कोऑपरेटिव्ह रजिस्टर यांच्या नियंत्रणाखाली चालू असतो. जसं बँकावर सहकार खातं आणि रिझर्व्ह बँक यांचं नियंत्रण असतं, तसं कोऑपरेटिव्ह सोसायट्यावर रजिस्ट्रारचं नियंत्रण असतं. आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त वैयक्तिक कर्ज ही कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून मिळतं. मला मोहिते साहेबांच्या बद्दल बोलताना सावंत साहेब म्हणाले, ते कर्ज सामान्यातल्या सामान्य माणसाला देतात. इथं कर्ज देण्याच्या बाबतीत काय, आपण नुसतं कर्ज देतो म्हटल्यानंतर लाईन लागते आपल्याला माहिती आहे, परंतु त्याची वसुली सुद्धा त्या तितक्या तडफेने करतात हे ऐकून जरा बरं वाटतं. कारण सर्वसाधारणपणे 50 वर्षापूर्वीचा काळ मुंबईमध्ये असा होता की त्यावेळेला पतसंस्था कमी होत्या, बँका पण नव्हत्या. त्या काळामध्ये सर्वसाधारण गिरणीच्या दारामध्ये पठाण हा पैसे वसुलेला जायचा. त्यावेळेला त्या पगाराच्या वेळेला पठाणदारात पाहिला की कामगार पळून जायचे. त्यावेळेला तो पठाण म्हणायचा, पैसे मागताना लालावर देणे के बाद मोह आला. अशा तऱ्हेचं ते वातावरण होतं. परंतु तशा तऱ्हेच्या कामगारांना आपल्यापासून पळून जाऊ नये, तर रिकव्हरी सुद्धा चांगल्या तऱ्हेची करावी, अशा तऱ्हेचे त्यांचं एक धोरण पाहिल्यावर मला खूप आनंद वाटतो. आता मिरके साहेबांनी एक विनोद सांगितला, मी एक जाताचा एक विनोद सांगतो की परदेशी आपला मुलगा शिकायला पाठवतात आई वडील, आणि तो परदेशातून येतो. त्यावेळेस अमेरिकन आईवडिलांना फोन करतो की मी आता अमुक दिवशी येणार आहे, तुम्ही 6 विमानतळावर मला न्यायला या. त्याप्रमाणे हा मुलगा विमानतळावर उतरतो. अर्धा तास पाहतो 6 विमानतळावर त्याला आई वडील कोणच दिसत नाहीत. परंतु नंतर तर मला आई वडील न्यायला अजून आले कसे नाहीत. तेव्हा तो नंतर चौकशी पाहतो तर त्याच्या आईसारखीच दिसणारी पण अतिशय तरुण, म्हणजे त्याची आई जवळजवळ 45-50 वर्षाची असेल, पण त्याच्या आईसारखीच दिसणारी पण 20-25 वर्षाची तरुणी त्याला दिसते. तेव्हा ती तरुणीच्या लाखात, बाळा तुम्हाला ओळखलं नाहीस. तो म्हटलं मी तुला ओळखलं, माझ्या आईसारखीच दिसते. अरे मी तुझी आईच आहे. त्याची काय गंमत झाली, काल एक सेल्समन आपल्या दारात आला. तो म्हटलं ही एक गोळी घेतली ना, तुम्ही 20 वर्षांनी लहान हो. म्हणून मी एक गोळी घेतली आणि 20 वर्षाची तरुणी झाली. म्हटलं पण बाबा कुठे आहेत. अरे ती एक गंमतच झाली. मी त्यांना म्हटलं तुम्ही एकच गोळी घ्या. त्यांनी 2 गोळी घेतले एका कडेवर. तर अशा तऱ्हेने मी आमच्या नवी मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने या संस्थेला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्या वाशी येथील शाखेचं उद्घाटन होत असताना उपस्थित असलेल्या
सहगाव सभागवती अलका कुबल अठल्ले, सिने अभिनेत्री पल्लवी सुभाष, स्थायी समिती सभापती शामराव माडिक, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोहिते, आरोग्य समितीचे सभापती भरत नाकाते, ज्येष्ठ नगरसेवक जियाजी नाथ, या संस्थेच्या अध्यक्षा सभागवती रीमा मोहिते, किसन सेठ सुतार, श्री सावंत, शरद अभंग, नारायणराव बांदल, हिरामन सुतार, शैलाजी केसरकर, सुनील पाटणकर, प्रकाश खलाटे आणि दिलीप खन्नाजी, उपस्थित सर्व हितचिंतक बंधू भगिनींनो, खरं म्हणजे राजेंद्र मोहिते सारख्या तरुण असलेल्या एका समाज कार्यकर्त्यानं 27व्या वर्षी या संस्थेची स्थापना करावी काय आणि पाता पाता ह्याचा थोडासा वृक्षाचं रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये झालेला आहे, मोठ्या वृक्षामध्ये झालेला आहे. मग सांगितलं सहकार शिवाय उद्धार होत नाही, परंतु सहकाराला जर कीड लागली तर त्याचा नाश सुद्धा व्हायला वेळ लागत नाही. खरं म्हणजे मी अनुभवाने एक गोष्ट शिकलेलो आहे की जो सहकारामध्ये यशस्वी होतो तो राजकारणामध्ये अपयशी ठरतो आणि राजकारणामध्ये अपयशी होतो तो सहकारामध्ये यशस्वी ठरतो. या दोन गोष्टी फार जवळच्या आहेत. कारण लोकांना मगाशी अभंगने सांगितल्याप्रमाणे कर्ज मिळते म्हटल्यानंतर लोक लाईन लावतील, परंतु कर्ज वसूल करताना तुम्हाला लोकांना दुखावं लागतं आणि दुखावणारी माणसं लोकांना राजकारणात चालत नाहीत. आणि राजकारणामध्ये जो भीड ठेवतो सहकारामध्ये त्यांचं वाटलं होतं आणि मग ते राजकारणात यशस्वी ठरतात. असो, एकूणच चांगलं वातावरण आहे. मगाशी विषय निघाला, शामराव बोलले अलकाताई तुम्ही दादाच्या प्रचाराला या, मी सांगितलं की नाही. खरं म्हणजे क्रीडापटू कलाकार ही सर्व जनतेची आवडती लोक असतात. एखाद्या समजा उद्याला अलकाताई माझ्या प्रचाराला आल्या तर त्यांना मानणारा अन्य पक्षातला समाज थोडासा मनात दुःख होणार. मनात सद्भावना असणं निरालं आणि लोकांच्या मनामध्ये असलेल्या आपल्याविषयी भावना एक मारण्याकरता कारणीभूत ठरणं निरालं. क्रिकेटपटू, चित्रपट अभिनेते, अन्य जे काय जे घटक आहेत की जे समाजाची प्रॉपर्टी असते, मी म्हणजे ते व्यक्तिगत स्वतःची प्रॉपर्टी असते परंतु ती समाजाची प्रॉपर्टी असते, देशाची प्रॉपर्टी असते. आणि ती प्रॉपर्टी कुठल्या पक्षाच्या, कुठल्या धर्माच्या, पंथाच्या अशा म्हणजे वळचणीला बांधणं म्हणजे त्या एक असलेल्या कर्तृत्वाचा किंवा त्या असलेल्या गुणांचा तो एक प्रकारचा एक अपमान केल्यासारखा. आणि म्हणून मी अलकाताईला सांगितलं की तुम्ही अजिबात यायचं नाही. परमेश्वर कृपेनं आमचे सर्व सहकारी समर्थ आहेत. आपल्या फक्त सदिच्छा लांबून असल्या तरी पुरेशा आहेत आणि समाजसेवक होण्याकरता, राजकारणी होण्याकरता त्या पण देऊ नका. कारण राजकारणामध्ये असलेले लोक ही फार चांगली असल्याचा माझा अनुभव नाही. राजकारणामध्ये फार शोधून शोधून कुठेतरी चांगली माणसं सापडतात. म्हणजे पूर्वीच्या काली प्रशासन म्हणजे राज्यकर्त्यांचं नाव नंबर 1चं असायचं, प्रशासन 2 नंबरचं, त्याला आपण म्हणजे कोर्ट हे 3ऱ्या नंबरचं, म्हणजे त्याला आपण न्याय आणि 4थ्या नंबरचं पत्रकारिता होती. आता पत्रकारिता सगळ्यात वरती आलेली आहे, न्याय 2रं आलंय, प्रशासन 3रं आणि 4थं आलेलं आहे खाली रसा तलाला गेलेलं लोकप्रतिनिधींचं राज्य. एखाद्याला शिव्या घालण्यापेक्षा तू नगरसेवक आहे, तू आमदार आहे, तू मंत्री आहेस असं बोललं तरी पुरेसं आहे. नालायक म्हणणार, तू नालायक म्हणण्यापेक्षा म्हणजे अपवाद काही लोकांचा, काही नगरसेवकांचा, आमदारांचा, काही मंत्र्यांचा अपवाद सोडता, म्हणजे कारण सर्वच त्या मालेतले नाहीत, परंतु सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जी प्रतिमा निर्माण झालेली आहे की राजकारणी लोक हे सगळे फार वाईट असतात. आणि दुर्दैवानं हे चित्र पलटण्याची गरज आहे. कारण जगाच्या पाठीवर चांगलं असतं म्हणूनच असलेल्या वाईटामधून सर्व जीवनाचा कारभार चालत असतो. सर्वच जर त्या ठिकाणी पापी असते तर काही पुण्यवानांची जर शिदोरी नसती तर हा समाज चाललाच नसता. पण काही चांगले लोक आहेत आणि त्या चांगल्या लोकांच्याच पाठीमागे, धर्म जातीच्या पंथाच्या पलीकडे जाऊन चांगल्या लोकांच्या विचाराच्या पाठीमागे गेलं पाहिजे. राजेंद्र मोहिते, मी तुम्हाला एकच सांगेन, नवी मुंबई हे अतिशय, नवी मुंबईमध्ये भारताचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. इथं हिंदू, मुसलमान, बौद्ध, शीख, जैन अशा सर्व धर्माचे, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, कोकणातला, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, म्हणजे ब्राह्मणापासून तर सर्वसामान्य म्हणजे ज्याला दर्जाने लहान नाही
परंतु आपण जे अन्य समाजाच्या सर्वच लोकांचं त्या ठिकाणी राहणं आहे आणि सर्व लोक एकमेकावर प्रेम करून राहतात हे फार महत्वाचं. या ठिकाणी पैसा, सत्तेची पदं किंवा शक्तीची पदापेक्षा माणुसकीच्या धर्माला जास्त या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून नवी मुंबईचं नाव हे समाजाला फार आकर्षित करणार आहे. या ठिकाणी येणारा माणूस सांगतो की बा नवी मुंबईमध्ये जागेला सुरक्षित राहायला मिळतं. तुमच्या नवी मुंबईतल्या ठेवी सुद्धा सुरक्षित राहतील, नवी मुंबईतलं केलेलं कर्ज सुरक्षित राहील, त्या ठिकाणी कोणी बुडवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण नवी मुंबईतल्या लोकांची दानच तशा प्रकारची आहे. खरं म्हणजे भरत नकाते बोललं की फौजदाराची बायको, हवालदाराची बायको, पण तिला तिच्या म्हणजे भविष्य काळामध्ये तिला फौजदाराच्या बायकोचं सुद्धा म्हणजे मिळेल, ACPचं पण मिळालं, DCPचं मिळालं, CPचं पण मिळेल आणि IGचं मिळालं सुद्धा. लक्षात आलं काय, शेवटी जीवनामध्ये जो तपश्चर्या करतो त्याला सर्व गोष्टी मिळत असतात आणि सर्वच गोष्टी ह्या दिखाऊ पद्धतीच्या नसतात. आत्मिक समाधान हे फार महत्वाचं असतं. अलकाताईचं आणि तुम्ही मला वाटतं एक अभिनेत्री आणि एक राजकारणातला माणूस याचं काय म्हणजे ऋणानुबंध आहेत, तर अलकाताई आणि आम्ही एकाच वाटेवरचे प्रवासी आहोत. एक चिंगले नावाचे सद्ग्रस्त कोकणामधले एका शिक्षकाचा मुलगा, परंतु आदर्श घेऊन जीवनामध्ये वाटचाल करताना राजकारणापैकी त्याला मी आदर्श वाटलो आणि या एकूणच जनतेला आनंद देणाऱ्या या चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टी म्हणजे अनुषंगानं अलकाताई आणि आशालता त्याला आदर्श वाटला आणि त्या संस्थेचा कार्यक्रम असताना वर्ष 6 महिने आणि कधी 2 वर्षांनी आम्ही भेटत असतो आणि म्हणून एका चांगल्या आनंदाकरता आम्ही एकत्र असतो आणि तो आनंद आम्ही विसरत धर्माच्या पलीकडे जाऊन भाऊ बंधवांचं नातं निर्माण व्हायला पाहिजे, गरिबी श्रीमंतीमध्ये बहीण भावाचं नातं निर्माण व्हायला पाहिजे आणि ह्या बँकेच्या माध्यमातून तसंच म्हणजे मोठा भावासारखा आधार देणारी बँक अशा प्रकारची तिचं स्वरूप येईल. जगन्नाथाचा रथ एकटा कोणी ओढू शकत नाही. जगन्नाथाचा रथ जरी तो त्याचा पुजारी जरी तो त्या ठिकाणी सुरुवात करत असेल तरी सुद्धा हजारो लाखो लोकांचे त्याला हात लागतात आणि तो जगन्नाथाचा रथ ओढला जातो. अतिशय सूचित आणि उचित नाव दिलेलं आपण हे जगन्नाथ सहकारी पतसंस्था ही जगन्नाथाचा रथ हा उडत उडत नेऊन जनसामान्यांच्या हिताकरता तो योग्य ठिकाणी थांबेल असा दृढ विश्वास व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नरेंद्र मोहिते संस्थेचे अध्यक्ष, दादासाहेब पानसरे, दादासाहेब पानसरे, हांडे साहेब, खलाटे साहेब, त्यानंतर दादासाहेब पानसरे. कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेल्या गौरवशाली अभिनेत्री सौ अलकाताई कुबल आठवले जे आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या, त्यांचे लेक चालली सासरला आणि माहेरची साडी ह्या 2 चित्रपटांनी उत्पन्नाचे विक्रम मोडलेले आहेत आणि तोच आशीर्वाद या संस्थेला निश्चितच लाभेल असा आशीर्वाद त्यांनी या आपल्या क्रेडिट सोसायटीला दिलेला आहे. त्याबद्दलही मी त्यांच्या अध्यक्षांच्या वतीने आभार मानते. आज विशेष आमंत्रित होते आदरणीय श्री सुधीरजी जोशी साहेब जे दंडा अंकल म्हणून आजच्या बाळगोपाळांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. ते देखील सकाळी येऊन सत्यनारायणाचं दर्शन घेऊन शूटिंगच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. वेळात वेळ काढून ते इथे आले त्याबद्दल अध्यक्षांच्या वतीने त्यांचे आभार मानते. आज आपल्याला एक दुग्ध शर्करेचा योग म्हणावा लागेल की राजकारणातील मंडळी आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी आपल्याला एका व्यासपीठावर पाहायला मिळालेली आहेत. चित्रपट निर्माते बी राजेश यांनी लफवाछपी, पोलिसाची बायको, लग्नाचा गोंधळ, अष्टलक्ष्मी अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करून आपल्या सिनेरसिकांना जे समाधान प्राप्त करून दिलेलं आहे ते बी राजेश आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल अध्यक्षांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच पोलिसाची बायको या चित्रपटाची नायिका सन्माननीय अतिथी म्हणून आज आपणास लाभलेल्या होत्या. त्यांना राज्य सरकारचे नवोदित अभिनेत्री व उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळालेले असून ते अनेक मालिकांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या संस्थेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच आज जे नगरसेवक नवीन मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष आणि आरोग्य समितीचे श्री भरत नकाशे साहेब आपल्या इथे
आले, त्यांनी आपल्या संस्थेला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आदरणीय श्री शामराव महाडिक साहेब, नगरसेवक नवीन मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आपल्याला लाभले, अतिथी म्हणून त्यांचेही मी आभार मानते. CBD बेलापूर नगरसेवक श्री डॉक्टर नाथ साहेब आपल्याला लाभले, त्यांचेही मी आभार मानते. श्रीयुत नारायण बांदल, विद्यमान संचालक माजी उपगणेश नाईक साहेब यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन, संस्थेच्या प्रगतीचे शिल्पकार श्रीयुत राजेंद्रजी मोहिते यांचा सत्कार होत आहे आणि त्याला आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात प्रत्युत्तर द्यावं. एक कुशल कल्पक निस्वार्थी समर्थ नेतृत्वाखाली ही बँक कार्यरत आहे. तेव्हा सर्व मान्यवरांचे अनवधानाने जर कोणाचं नाव राहिले, हां, सर्व मान्यवरांचे, उपस्थित कलाकारांचे
Thank you.